मॉडर्न बेकरीसमोर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी शिवीगाळ करत काही कारण नसताना शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करत फायटरने मारहाण केल्याची घटना घडली आहे। सदरची घटना बुधवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास मॉडर्न बेकरीजवळ घडली। या प्रकरणी जखमी रोहित उर्फ प्रकाश बाबासाहेब सातपुते वय वर्ष 34 राहणार गारपीर चौक सांगली यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिलेली आहे। त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित जाफर हुमायूम पठाण आणि वसीम शेख दोघे राहणार गारपीर चौक सांगली या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की जखमी रोहित सातपुते हा आपल्या कुटुंबियांसह शहरातील गारपीर चौक येथे राहतो। संशयित दोघेही याच परिसरात राहतात। बुधवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास सातपुते हा शहरातील मॉडर्न बेकरीसमोर थांबला होता। यावेळी संशयित दोघेजण दुचाकीवरून त्या ठिकाणी आले। गाडी आडवी मारून काही कारण नसताना सातपुते याला लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। यावेळी संशयित जाफर पठाण यांनी त्याच्या जवळील असणाऱ्या फायटरसारख्या हत्याराने चेहऱ्यावर मारून जखमी केले आणि निघून गेले। घडलेल्या या प्रकारानंतर जखमी सातपुते यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली। त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।